प्रतिबिंब जनमानसांचे। नगर शहरात रुबाब उद्योग समूहाचे संचालक सनी जाधव यांच्याकडून आमदार संग्राम जगताप यांना अनोखे अभिष्टचिंतन। वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम। महाराष्ट्रातील प्रसिद्ध कापड व्यवसाय क्षेत्रातील रुबाब उद्योग समूहाचे संचालक सनी जाधव यांच्या वतीनं हिंदू धर्मरक्षक आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त नगर शहरात सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 10 जून रोजी पार पडलेला हा अभिष्टचिंतन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी आमदार संग्राम जगताप यांना पुष्पहार अर्पण करून केक कटिंग करण्यात आलं। तसेच वाढदिवसानिमित्त हजारो नागरिकांना भोजनाचं वाटप करून सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला। या कार्यक्रमाला अहिल्यानगर शहरातील विविध राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। उद्योजक सनी जाधव आणि आमदार संग्राम जगताप यांच्यात कौटुंबिक स्नेहसंबंध असून त्यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबवण्यात आला। वाढदिवस केवळ जल्लोषात नव्हे तर समाजोपयोगी कार्यातून साजरा व्हावा या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय। कार्यक्रमादरम्यान कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला असून सामाजिक कार्यातूनच नेत्यांचा गौरव व्हावा अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहिल्यानगर। सांगितलं त्या विषयाला बोलत असताना सांगितलं कार्यक्रम कुठं करायचा। डाकवाड्याच्या त्यांनी सांगितलं आपल्या दुकानासमोर त्यांनी सांगितलं की माझा वाढदिवस झाला तिथंच करायचं। मी तर पाऊस येईल, तुझ्या वाढदिवसाला आलता, आता माझ्या वाढदिवसाला येईल, तर नाही पाऊस नाही येणार, तुम्ही या। म्हणजे एवढी त्याला खात्री होती। आणि सनी भैया तुझ्या शब्दाप्रमाणे परमेश्वराने सुद्धा तुझं ऐकलं, कारण तुझ्यावर फक्त आमचाच नाही तर सगळ्यांचाच जीव आहे। त्याच्यामुळे आज ते काय पावसाने मोकळीक दिली। खरं तर आपण पाहतो की एक चांगला तरुण कुठंतरी समाजामध्ये काम करत असताना, आई वडिलांचे पुढे जन्म येत असताना की काय केलं पाहिजे असा एक प्रश्न प्रत्येक व्यक्तीला असतो। मग काय शिक्षण घ्यायचं। आज या परिसरामध्ये बरीच आता हॉस्टेलचे आमचे ग्रामीण भागातला आमचा सर्व विद्यार्थी वर्ग येतो। मग काय करायचं, काय शिकायचं। शिक्षण घेत असताना देखील जाधव सर सगळेजण ज्या शिक्षणामध्ये प्रवेश करतात उद्धवराव त्याच्यामध्येच काम करतात असं नाही। बरेच लोक वर्ष 2 वर्षांनी त्यांना वाटतं की आपण आता हे केलं पाहिजे, आपल्या जरा गडबड झाली, चुकलंय, यांनी तितकं केलं त्याची लवकर नोकरी लागली किंवा त्याला संधी मिळाली, काहीतरी त्याला दिशा मिळाली, असं बऱ्याच वेळा वाटतं। म्हणून सारखे बदल असतात। पण ह्या परिसरात जे काही महाविद्यालयात शिकण्यामध्ये मुले येतात त्यांनी जरूर त्यांचं ज्ञान अवगत करावं। काय शिक्षण घ्यायला लागून ते करावं, काय ग्राउंड प्रॅक्टिस करायची ते करावं। पण आपण एक उदाहरण डोळ्यासमोर ठेवलं पाहिजे आणि ते म्हणजे कोणाचं ठेवलं पाहिजे तर सनी भैयाचं जाधवचं उदाहरण आपण ठेवलं पाहिजे। कारण की एक स्वतःच्या कुटुंबाने त्याला आधार दिला, मित्रमंडळीने मार्गदर्शन केलं आणि आज एक रुबाब उद्योग समूह निर्माण केला आणि त्याची प्रचिती ही फक्त आपल्या बालिकासमोर पुरती मर्यादित राहिली नाही किंवा अहिल्यानगर शहरापुरती मर्यादित राहिली नाही तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत, ग्रामीण भागापर्यंत रुबाब उद्योग समूह पोहोचला। आणि फक्त पोहोचला नाही तर आज कुठेतरी या प्रत्येक गावामध्ये एखादं छोटं दुकान जर निर्माण झालं तर तिथं त्या तरुणाच्या हाताला काम मिळालं, रोजगार मिळाला आणि तिथे एखादा का वाईना खाली एक मुलगा नोकरीला लागतो, कामाला लागतो। म्हणजे आज कमीत कमी 400-500 दुकानं या महाराष्ट्रापर्यंत पोहोचली आणि महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक वेगळ्या पद्धतीनं कुठेतरी एक वेगळं उदाहरण सनी भैयाने त्याच्या माध्यमातून, त्याच्या कष्टाच्या माध्यमातून, त्याच्या कल्पकतेतनं हे निर्माण केलं। आणि म्हणजे सगळं काम करत असताना आज असे मुलं, असे युवक हे कुठेतरी समाजामध्ये पुढे येणं गरजेचं असतं। अडचणी भरपूर येतात डागवडीचे, सगळ्यांना येत असतात, कोणाला येत नाही असा मनुष्य नाही आणि ज्याच्या जीवनात अडचण येत नाही ते माणूसच नसतो, तेव्हा त्याला अडचणच येऊ शकत नाही। त्यामुळे सनी भैया जीवनात सुद्धा रोज अडचणी येतात, अक्षय दादाच्या येतात, चालू असतात, पण त्याची काय अडचणी, त्या अडचणी काय फरक पडत नाही, ते रोज चालू आहे। काय भाऊ, रोज चालू सनी भैयाचं जाईल, पण अडचणीतून मार्ग काढत त्यांनी आज चांगल्या पद्धतीनं सगळं याची घडवलंय। आणि ही प्रेरणा ही फक्त एखाद्या पुरती नाही तर अनेक लोकांची प्रेरणा घेतली पाहिजे की आपण व्यवसाय केला पाहिजे आणि त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपण कुठेतरी आपल्या कुटुंबाला देखील चांगल्या पद्धतीने कुठेतरी आपण ताट मानेने उभा राहू शकतो। आई वडील त्याचे आज कुठेतरी सांगू शकतात की आमच्या मुलाने चांगल्या प्रकारे उद्योग व्यवसाय हा महाराष्ट्रामध्ये घेऊन गेलेला आहे। पण हे सगळं कार्य आज कुठेतरी पुढे चाललेलं आहे। अशाच पद्धतीने कुठेतरी नवीन नवीन मुलं हे व्यवसायामध्ये आले पाहिजेत। चांगला आपण एकटा व्यवसाय नाही तर आपण इतरांच्या हाताला काम दिलं पाहिजे, अशी सगळी प्रेरणा आज ते घेत आहेत। आणि म्हणून कुठेतरी आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना देखील वाटतं की आज हे सगळे लोक ज्यावेळेस काम करतात आम्हालाही आनंद वाटतो। कारण बरेच लोक डाकवाले साहेब आम्हालाही भेटतात, आम्हालाही सांगतात की ते सनी भैयाचं इकडं दुकान टाकायचं, तुम्ही या, त्यांना घेऊन या। मी त्यांना सांगतो त्याला बोलून घ्या, तुम्ही काही काळजी करू नका, मी पाठवतो त्यांना। म्हणजे असं अनेक वेळा लोक भेटल्यानंतर बोलत असतात
पण हे सगळं कशाची पावती आहे? तरी कामाची पावती. कारण काम तितक्या प्रामाणिकपणे करणं आणि कुठंतरी त्याची लोकांनी त्याचं नावलौकिक करणं हे महत्वाचं असतं. आणि म्हणजे हे सगळं वैभव हे स्वतःच्या कष्टातनं त्यांनी निर्माण केलं. त्याबद्दल मी त्याचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन व्यक्त करतो. आणि आज जो काही कार्यक्रम आयोजित केला, हा कार्यक्रम खरं तर मी त्याला म्हटलं होतं की करू नको, पण त्याने काय ऐकलं, त्यांनी सांगितलं नाही आता 9 किंवा 10 तारीख आपल्याला फायनल करायची. पण त्याला मी सांगितलं की 9 तारखेला मला काय येणं होणार नाही. कारण काल आमचा तुम्ही आता दोघांनी उल्लेख केला की आमचा काल हिंदू जन आक्रोश मोर्चा सांगली जिल्ह्यामध्ये होता आणि तिथं काल आम्ही पहाटे गेलो आणि रात्री परत नगरला आलो. म्हणून त्या कालचा कार्यक्रम राहिला. पण आज सनी भैयाने पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आयोजित केला. मी पुन्हा एकदा त्यांचे आभार व्यक्त करतो. अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी नगर न्यूज 24 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.